बातमी आहे नाशिकमधून। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। पक्षाचे एक दिवसीय शिबिर पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शेतीला हमीभाव मिळायला हवा, कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, यासाठी हा आक्रोश मोर्चा असणार आहे। तर या गोष्टीचा निश्चितपणाने आम्ही विरोध करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत। अशा वेळी संजय राऊतांचं एक स्टेटमेंट शरद पवारांच्या बाबतीतलं खूप महत्त्वाचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे, ठाकरे बंधू जर एकत्र आले तर शरद पवारांना अडचण नाही। असं आहे की ते बंधू एकत्र आल्यानंतर मी त्या दिवशी सांगितलं आम्ही निर्णय घेऊ। विरोधी पक्षाची मतं विभागली नाही पाहिजे, ज्याचा फायदाही लोक घेतात। मतविभागणी, मतचोरी, निवडणुकीची सिस्टीम याच्यावर आता 90% लोक ह्या महाराष्ट्रातली कशी विरोधात जातील, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नावर एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे। बेरोजगारी या युवकांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। या संदर्भात आवड लुटवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना अधिकार देऊन टाकले, तुम्ही निर्णय घ्या, वरिष्ठ पातळीवरचा निर्णय नंतर होईल। आम्ही जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या नेत्यांना अधिकार दिलेला मागेच मी अध्यक्ष झाल्यानंतरच आदेश काढलेले आहेत आणि ते निर्णय घेताना त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा। आम्हाला मी सांगतो, काही जिल्हाध्यक्षांनी नेत्यांनी एक फेरी 2 फेऱ्या पण करून घेतलेल्या आहेत। त्यामुळे ज्यावेळेला निर्णय जाहीर होईल त्यावेळेला आमच्या वाटप सुद्धा बहुतेक करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आज मोर्चा होतोय, पुढचं पाऊल काय? आज तुम्ही मोर्चा करताय, पुढचं पाऊल काय असणार? आज मोर्चा काढल्यानंतर जर त्यांनी आमचं ऐकलं, हा आवाज शेतकऱ्यांचा उठलेला कळला, ऐकून घेतला नाही तर राज्यामध्ये आम्ही आंदोलन तीव्र करू। वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेऊ। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच शेतकऱ्यांचा मोर्चाला आता नाशिकमधून सुरुवात होते। या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणांमध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहेत। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, ही सर्व मंडळी आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जायला सुरुवात होते। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, नाशिक।